आलोय आज नदीवर आणि नदीला पाणी कमी झालंय। तर माझ्यासोबत आहे किरण, त्या बाजूला बघा। तर आज आम्ही कांडवीमध्ये मासे पकडणार आहोत, मळ्याचे मासे। आणि आता बघू आपल्याला मासे किती मिळतात। हा बघा किरण आहे माझ्यासोबत। आता आपण नदीजवळ पोहोचलोय। रस्ता पॅक झालाय। आता आपण पोहोचलो नदीवर आणि आता आपण कांडळ लावू आणि कांडलीमध्ये मळे मासे पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मळे मासे बघू आपल्याला आज किती मिळत आहेत। सर्वात पहिले आपण या बाजूला कांडळ लावणार आहोत। हे बघा या साईडला मासे दिसत असतील तुम्हाला। हे बघा मळ्यांची वावडी, एक बोटी आहे। आता आपण कांडळ लावून घेत आहोत। पिचिंग दिसत आहे बांधकाम केलेली, त्यांच्यामध्ये बरेचसे मळ्याचे मासे राहतात। तर पहिले कांडळ आपण या बाजूने अशी वरच्या बाजूला लावणार आहोत। तर ही बघा या बाजूला आपली कांडळ लावून झाले बहुतेक। एक कांडळ लावले, अजून एक आहे आपल्याकडे। तर ती पण या बाजूला टाकणार आहोत आता। शवाळ भरपूर झाले आणि पाय घसरतोय। पाणी कमी आहे पण शवाळ बरीचशी लागलेली आहे दगडीला। लाकूड आलंय मध्ये आणि आपली कांडळ फाडून टाके, पाण्याच्या बाहेर फेकून देऊ। दोन कांडळ लावून झाल्यात, एक या बाजूला लावले आणि पहिली ती बघा त्या साईडला, अजून एक आहे ती पण या साईडला लावू। आणि पहिलाच मासा अडकलाय कांडळीमध्ये। बघा मळ्याचा मासा पहिलाच। पाणी थोडंसं कमी असतं तर आपली जाळी जी आहे, आपली वावडी त्या बाजूला सरली नसती। तर हा पाण्याचा प्रेशर बघा जास्ती आहे, त्याच्यामुळे वावडी थोडी हलते। हे बघा आखी आणले आपण बारीक मळ्यांची। तर हा पहिला मासा आपला। हे बघा दुसरा माळ्याचा मासा। आणि हा बघा मित्रांनो मासा बघा किती मोठा माळ्याचा। तर आतापर्यंत बघा 4-5 भेटलेत, चांगले साईजचे आहेत। कारण एकदम बारीक भेटलेलं नाही। अजून एक अडकला त्याच्यामध्ये, बघा जाळ्यात घेतलेला। शवाळीवरनं पाय सरतोय कारण शवाळ बरीच झाले नदीला। नदीला पाणी आता कमी आहे कारण थोड्या दिवसांनी धरणाचा जो पाणी आहे तो या बाजूला येईल। मित्रांनो आता आपल्याला मळ्याचे मासे बरेचसे भेटत चाललेत। तर आपण थोडेसे पकडलेत, अजून थोडे पकडू। हे बघा मस्त भेटलेत। ओ बघा किती लांब फेकून दिलाय।
किरण एकटाच काढतोय मासे, मी या बाजूला थांबलोय. एवढा पाणी नाही आणि खोल पाणी असतं तर दोघांनी पण पटापट काढले असते. सोबत या बाजूला अडकलाय बघ, झाले हालतंय. एक जाळा आपण लावून ठेवलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी मळ्याचे मासे सापडलेत. तर या बाजूला बघा जी दुसरी कांडळ लावले त्याच्यामध्ये बघू आपल्याला किती भेटत आहेत. मित्रांनो या ठिकाणी कचरा बराचसा अडकलेला, तर आपण ही काढतोय आता आणि दुसऱ्या बाजूला लावणार आहोत. एकदम गार आहे, बर्फासारखा. आणि एक कटला अडकलाय त्याच्यात, मळ्याचा मासा पण आहे. कटला आहे, मळ्याचा मासा आहे. बघा या बाजूला पण या साईडला बघा मित्रांनो, इथं पण मळ्याचा मासा अडकलाय. एक मळे अडकलेत याच्यामध्ये आणि या साईडला पाणी जास्ती होता म्हणून या साईडला जास्ती पडलाय मासा. आता निसटलेलाच. आणि आतापर्यंत बघा एवढे भेटलेत मासे मळ्याचे. दाखवतो मी तुम्हाला, बऱ्यापैकी भेटलेत. त्याच्यामधून आपण कांडळ काढले आणि त्याच्यामध्ये बघा थोडे भेटलेत आपल्याला पाहिजे तसे. तर एक कांडळ आपण लावूनच ठेवले या साईडला आणि आता आपण वरच्या साईडला जातो. बघा किरण पुढे गेलाय. आणि किरण ती कांडळ काढतोय आता. एवढे भेटलेत आणि हा बघा बारीक खेकडा सोडून दिला आपण. मित्रांनो बारीकसा आहे. आता संध्याकाळ झालंय ना, आपण चाललोय घरी. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा बघा नितीन आणि किरण आहे माझ्यासोबत. आणि आतापर्यंत आपल्याला हे बघा एवढे मासे भेटलेत, मळ्याचे मासे. तर आपला काम झालाय जवळजवळ. तर आपल्याला बस झालेत मासे आता. मित्रांनो आपल्याला मासे बस झालेत. आपण चाललो आता घरी. बघा ह्या बाजूला शेवाळ बरीचसे आहे. वाळूवरून पाय करतो बघा पाणी. चाललंय पुढे आणि मी पाठीमागे आहे. तर आपण आता चाललोय घरी. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे. बाकी निसर्गाचा व्ह्यू जो आहे तुम्ही बघू शकता या बाजूला.